हॅलो, मी चंद्रकला आणि चंद्रकला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर मग आज आपण खमंग अशी मूग डाळ घालून कांदापात बनवणार आहोत. तर कांदापात स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली, मूग डाळ भिजवून घेतली आणि वाटणासाठी 2 हिरव्या मिरच्या, 2-3 लसूणच्या पाकळ्या, शेंगदाणे आणि थोडीशी कोथिंबीर जाडसर कुटून घेतलं. आणि आता फोडणीमध्ये 1 चमचा जिरे घालून त्यावर जाडसर वाटण घालून परतून घ्यायचं. 1 चमचा हळदीची पावडर, 1 चमचा लाल तिखट घालून आणि भिजवलेली मुगाची डाळ घालून चांगलं परतून घ्यायचं. आणि आता त्यामध्ये आपण कापलेली कांदापात घालून घ्यायची, चांगली परतून घ्यायची आणि 1-1.5 कप गरम पाणी घालून त्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती शिजवून घ्यायची. डाळ आणि भाजी शिजली असेल तर मग त्यामध्ये 1 चमचा बेसनचं पीठ थंड पाण्यामध्ये मिक्स करून भाजीमध्ये सोडून द्यायचं आणि भाजी चांगली घोटून घ्यायची. 1-2 उकळी काढल्यानंतर भाजी आपली शिजते. तर मग त्यामध्ये आता आपण तडका घालणार आहोत. तडक्यासाठी तेल गरम करून घ्यायचं. 2 लाल मिरच्या आणि लाल तिखट घालून भाजीवर तडका टाकून घ्यायचा. तर मग झाली आपली भाजी तयार. तुम्ही पोळीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता. छान लागते आणि तुम्ही पण बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. धन्यवाद.